श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सर्वकष विकास आराखडा ह्याचं एक छोटं काम चालू आहे, काहीतरी 80-82 कोटी रुपयाचं. तर त्याच्याबद्दलचा पण आढावा घेतला. तर त्यांना निधी पाहिजे, तो पण निधी सोडला जाईल. तो नियोजनच्याच अंडर येतं आणि नियोजन माझ्याकडेच असल्यामुळं मला त्याची काही अडचण वाटत नाही. एकंदरीत 73 कोटी 85,95,224 कोटीचा तो प्लॅन आहे. मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचं जतन संवर्धन करणं, देवस्थान अखत्यारीतील इतर मंदिर, तिथं बरीच मंदिरं निघाली, त्यांचं सगळ्यांचं जतन व संवर्धन करणं. त्याकरता 11,27,00,000 रुपये खर्च करतो. मुख्य मंदिराकरता आपण 17,14,00,000 रुपये खर्च करतो. हा भाग पहिला झाला. आणि भाग दुसऱ्यामध्ये परिसर व्यवस्थापन व इतर संबंधित सुविधांचं नियोजन ते 25 कोटीचा. असं भाग 1 आणि 2 मिळून 53 कोटी. पण त्याच्यामध्ये GST 12% आणि 5% वेगवेगळे चार्जेस, 10% प्राईस एक्सलेशन, असं करून ते 20 कोटी, तर 73 कोटीला ते जातं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला 31 मार्चपर्यंत किती पैसे पाहिजे. ते म्हणले फक्त आम्ही 5 कोटी खर्च करू शकू, कारण पुरातत्व विभागाच्या देखरेखीखालीच हे काम करावं लागतं. कारण अशा प्रकारचं काम करताना तुम्ही मनात आणाल तसं कुठलंही काम तसं चालत नाही. ते हेरिटेज वास्तू असल्यामुळं ते त्या पद्धतीनं त्यांनी बोलून दाखवलं.